नक्की काय आहे अंदर की बात? मित्र हो, नमस्कार. हिंदीची सक्ती म्हणजे हिंदी भाषेची सक्ती आणि मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 19-20 वर्षानंतर एकत्र आले, म्हणजे एका व्यासपीठावर आले. मराठी माणसानं अभूतपूर्व जल्लोष केला, पण त्याच्याही आधी बघा 2 महिन्यापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. अर्थात अजूनही ती चर्चा तशीच सुरू आहे, कारण अजून तरी राजकीय युतीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार आहे की नाही होणार आहे हा प्रश्न अजूनही तसा प्रलंबित. विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे मराठीवरून भरभरून बोलले. अहो, देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा कोपरखाळ्या त्यांनी मारल्या, पण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अवाक्षर काढलं नाही. या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असा नारा दिलेला होता. महाराष्ट्रामध्ये बोलताना आजवर कुणीही गुजरातचा असा जय जयकार केलेला नव्हता. कदाचित भविष्यात काय सांगावं अशी मंडळी आली तर. एकनाथ शिंदे यांच्यावर मराठी माणूस संतापला, पण या विषयावर राज ठाकरे सडकून बोलतील एकनाथ शिंदेच्या विरोधात अशी मराठी माणसाची अपेक्षा होती. पण राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बाबत किंवा त्यांनी केलेल्या या जय गुजरात बाबत एका शब्दानं बोलले नाहीत. त्यामुळे अर्थातच त्याचे वेगवेगळे अर्थ निघू लागलेत. शिंदे गट आणि मनसे यांच्यामध्ये युती व्हावी म्हणून शिंदे गटाचे प्रयत्न बघा आधीपासून सुरू आहेत. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची नुसतीच चर्चा सुरू आहे. होत तर काही नाही, होती ती फक्त चर्चा. आणि मग या विजयी मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत असं म्हटलं. राज ठाकरे यांच्या बोलण्यातून मात्र युतीचे साधे संकेत सुद्धा मिळालेले नाहीत. आणि आता तर त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याशिवाय युतीबाबत कोणीही कोणतीही विधानं करू नयेत असा आदेशच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या या नव्या आदेशामुळे पुन्हा एकदा युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय. या युतीची अधिकृत घोषणा कधी होते याकडे दोन्ही पक्षातील म्हणजे मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं असताना युतीबाबत काहीच बोलू नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिला. आणि तो आदेश म्हणजे खरं तर कोड्यात टाकणारा ठरला. इकडं राज ठाकरे म्हणतात युतीबद्दल कोणी काही बोलू नका, आणि तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात राज ठाकरे यांच्यावर कोणीही टीका करू नका. अहो, मग हे चाललंय तरी काय? तिकडं उद्धव ठाकरे अधांतरी लटकलेले आहेत, तिकडे राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत. एकनाथ शिंदेही म्हणतात राज ठाकरे यांच्याबद्दल कुणीही टीकात्मक बोलायचं नाही. अहो, मग हे सगळं चाललंय काय आणि कशासाठी हे सगळं सुरू आहे? राज ठाकरे यांनी नक्की काय ठरवलं आहे? खरं तर सगळं काही अजूनही म्हणजे मूळ संभ्रमही त्यांनी निर्माण केलेला आणि संभ्रमात अजूनही ठेवण्याचं काम तेच करीत आहेत. काय समजत नाही खरं काय आहे राज ठाकरे यांच्या मनात, काय आहे नक्की, काय आहे अंदर की बात? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.